नमस्कार, सुप्रभात. मी श्वेता. तुम्ही पाहताय न्यूज 18 लोकमत. नमस्ते महाराष्ट्रामध्ये तुमचं स्वागत. या बुलेटिनची सुरुवात महत्त्वाच्या बातमीनं. महाराष्ट्रातील या वर्षातला सर्वात महत्त्वाचा सण म्हणजे गणेशोत्सव आणि कोकणात मोठ्या संख्येनं गणेशोत्सवासाठी चाकरमानी दाखल होत असतात. रत्नागिरी जिल्ह्यामध्ये येणाऱ्या गणेश भक्तांसाठी आता काळजी घ्यावी लागणार आहे त्यांना, कारण जिल्ह्यामध्ये प्रवेश करताना नाही तर गावात आल्यावर सुद्धा कोरोना तपासणी किंवा चाचणी होणार आहे. यासाठी ग्रामकृती दल, आशा सेविका, सरपंच आणि पोलीस पाटील यांच्यावरती ही जबाबदारी देण्यात आली आहे. त्यामुळे गणेशोत्सवासाठी येणाऱ्या गणेश भक्तांची माहिती रेल्वे प्रशासन, एसटी विभाग आणि गुगल फॉर्मच्या मदतीनं गोळा केली जाणार आहे. गणेशोत्सवासाठी जर कोकणात जाणार असाल तर अधिक काळजी घ्यावी लागेल, कारण फक्त जिल्ह्यातच नाही तर गावागावात जिथे जिथे तुम्ही प्रवेश कराल तिथे तिथे तुमची कोरोना टेस्ट होणार आहे. त्यामुळे गणपतीसाठी कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांसाठी महत्त्वाची बातमी. गावागावांमध्ये वेगवेगळ्या स्तरावर स्थानिक प्रशासनाकडे ही जबाबदारी देण्यात आली आहे गावात येणाऱ्या चाकरमान्यांच्या कोरोना टेस्ट करण्याची. तर एकूणच रायगड आणि रत्नागिरी या ठिकाणचे आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत जोडले गेलेत. रायगडमधून मोहन जाधव असणार आहेत, त्याचसोबत रत्नागिरी जिल्ह्यातल्या खेडमधून चंद्रकांत बनकर आहेत आणि गुहागरमधून आपल्या सोबत आपले दापोलीमधून शिवाजी गोरे सुद्धा आहेत. सुरुवातीला आपण रायगडमध्ये जाऊयात. आता सर्वप्रथम जेव्हा मुंबईतून चाकरमानी मोहन निघतात तेव्हा रायगडमध्ये प्रथम प्रवेश करतात. त्यावेळेला म्हणजे रायगड जिल्ह्यामध्ये प्रवेश करतानाच काय उपाययोजना करण्यात आली आहे कोरोनाच्या पार्श्वभूमीवर? मुंबईतनं कोकणवासी जे होते कमी होते, पण यावर्षी कोरोनाचं प्रमाण कमी आहे म्हणून जास्त लोक कोकणवासी पूर्ण कोकणात जाणार आहेत. आणि ह्या ठिकाणी जे मुंबई गोवा हवे असू दे, मोठ्या प्रमाणात खड्डे पडलेले आहेत. त्यांचं जे कोकणातनं मुंबईतनं जे कोकणात जाणारे लोक आहेत त्यांना कोरोनाचा टेस्ट करणार आहेत. पण आज जो आंदोलन आहे त्या आंदोलनाचा असं विषय आहे की ज्या कोकणात जाणाऱ्या जे खड्डे आहेत ते खूप लोकांचे हाल होत आहेत, गाड्यांचं ऍक्सिडेंट पण खूप होतात. आज आंदोलन आहे, त्या आंदोलनकारांना आपण विचारूया कशासाठी तुमचं आंदोलन आणि काय सांगाल? समृद्धी हायवे जागा विकत घेऊन 4 वर्षात बांधला. महाराष्ट्रातले सगळे हायवे झाले. पुणे एक्सप्रेस झाला, सातारा झाला, कराड झाला, अहमदनगर झाला, सोलापूर झाला, नाशिक झाला, सगळे हायवे झाले. एक तर मुळात कोकणाचा हायवे सगळ्यात शेवटी बनवायला घेतला. बनवायला घेतल्यानंतर 12 वर्ष झाली. आज पनवेल ते इंदापूर हा फक्त 80 किलोमीटरचा रस्ता 12 वर्ष बनवला जातो. आणि त्याच्या पुढचा इंदापूर पासून झारापर्यंत जो रस्ता आहे त्याला 6 वर्ष झाली. दरवर्षी असं म्हटलं जातंय की पुढच्या वर्षी रस्ता पूर्ण होईल, पुढच्या वर्षी रस्ता. आणि दरवर्षी जो आमचा कोकण प्रदेश आहे त्याची ही लाईफलाईन आहे. म्हणजे हा रस्ता जेव्हा डेव्हलप होईल तेव्हा कोकणाच्या डेव्हलपमेंटची सुरुवात होईल. आणि ही जी आमची मुख्य रक्तवाहिनी आहे ती जर 12 वर्ष रस्ता बनणार नसेल, 80 किलोमीटरच्या रस्त्याला 12 वर्ष लागणार असतील. आणि आज जी रस्त्याची अवस्था आहे म्हणजे हा रस्ता हा देशातला सगळ्यात धोकादायक रस्ता आहे. आज 2,500 अधिकृत लोक या रस्त्यावरती मृत्युमुखी मोहन, पडले आहेत. रस्ते आणि त्यांच्यावरती असलेले खड्डे हे तर दरवर्षीचं विघ्न आहेच गणेशोत्सवातलं. मात्र आता आपण ज्या गोष्टीवरती बोलतोय ते म्हणजे कोकणामध्ये प्रवेश करताना कोरोना टेस्ट प्रत्येक चाकरमान्यानं जी करावी लागणार आहे त्यासाठी स्थानिक पातळीवरती ज्या जबाबदाऱ्या देण्यात आल्यात, काय यावरती यांचं मत आहे? खरंच आपण विचारूया, जर कोकणवासी जे आहेत मुंबईतनं कोकणात येतात त्यांना कोरोनाचा टेस्ट या ठिकाणी होणार आहे, त्यांना त्रास होणार आहे. काय सांगाल, किती उपाययोजना केली या ठिकाणी? शासनाला कसं आपण ह्याची गिनीज बुकामध्ये नोंद घेतली पाहिजे. 12 वर्षे 82 किलोमीटर हायवे बनवणारं सरकार पण याची गिनीज बुकामध्ये याची पहिले नोंद घेतली पाहिजे. खरोखर आज दरवर्षी जी मोहन, थोडंसं थांबवते कारण यांचं आंदोलन हे रस्ते आणि रस्त्यांवरचे खड्डे आणि महामार्ग कसा अजून बनलेला नाहीये या संदर्भात आहे. याची दखल तर आपण घेऊच. मात्र आपण दापोलीमध्ये जाऊयात. शिवाजी गोरे आपले प्रतिनिधी तिथे आहेत. शिवाजी, आता गणेशोत्सवासाठी जे चाकरमानी मुंबई पुण्यातून कोकणामध्ये जाणार आहेत, काय नियम आहेत त्यांच्यासाठी? कोकणामध्ये येणाऱ्या चाकरमान्यांसाठी 2 कोरोनाची लस कंपल्सरी करण्यात आलेली आहे. त्यांची RT-PCR टेस्ट निगेटिव्ह असणं आवश्यक आहे. आणि जर का
हे न करता कोणी जर का या ठिकाणी जर कोकणामध्ये प्रवेश केला, जिल्ह्याच्या चेकपोस्टवरती त्यांची तपासणी केली जाणार आहे आणि त्यानंतर त्यांना गावामध्ये पाठवलं जाणार आहे. परंतु गावात आल्यानंतर सुद्धा गावकऱ्यांचे काही नियम आहेत. या ठिकाणी संपूर्ण जबाबदारी ग्राम कृती दलावरती सोपवण्यात आलेली आहे. गावामध्ये आल्यानंतर त्यांची टेस्ट केली जाणार आहे आणि जर का ते निगेटिव्ह आले तर त्यांना गणेश उत्सव साजरा करण्यासाठी आपल्या घरी जावं लागणार आहे, अन्यथा त्यांना क्वारंटाईन सुद्धा व्हावं लागणार आहे. हे सगळे अटी शर्तीचे नियमाचं पालन करून त्यांना यावर्षीचा गणेश उत्सव साजरा करावा लागणार आहे. रत्नागिरी जिल्ह्यामध्ये 2.5 लाख लोकांनी गावाकडे येण्यासाठी बसचा असेल किंवा रेल्वेचा असेल बुकिंग केलेलं आहे. कोकणामध्ये मोठ्या प्रमाणात यावर्षी गणेश भक्त येऊ पाहतायत. गेल्या वर्षी त्यांना उत्सव साजरा करता आला नव्हता. कोरोनाचा प्रादुर्भाव खूप वाढला होता. यावर्षी कोरोनाचा प्रादुर्भाव थोड्याफार प्रमाणामध्ये कमी झालेला आहे, परंतु असं असलं तरी सरकारकडून जे काही निर्बंध लादण्यात आलेले आहेत ते सर्व अटी शर्तीचं पालन करूनच त्यांना गावामध्ये यावं लागणार आहे. ग्राम कृती दलावरती पूर्णपणे ही जबाबदारी असणार आहे. माझ्यासोबत सरपंच संघटनेचे जिल्हा अध्यक्ष बापू लिंगावळे आहेत. आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया नेमकं गावामध्ये काय नियम लावण्यात आलेले आहेत, गावकरी त्यांचं स्वागत कशा पद्धतीने करणार आहेत. सरपंच साहेब, मला सांगा, मुंबईकर मोठ्या प्रमाणात आता गावी येऊ पाहत आहेत, परंतु गावात आल्यानंतर त्यांच्यासाठी काय नियम असणार आहेत, त्यांची व्यवस्था कशी केली जाणार आहे? सदर गावात येणारे मुंबईकरांचं आधी पहिल्यांदा गणपती उत्सवासाठी स्वागत आहे. ते आल्यानंतर त्यांचे दोन्ही डोस कंप्लीट असले पाहिजेत. डोस कंप्लीट नसतील तर आरटीपीसीआर किंवा अँटीजन टेस्ट ही 72 तासाची असली पाहिजे. याच्यापैकी काही नसेल तर सदर इथं आल्यानंतर आम्ही ग्रामकृती दलाकडून यादी करण्यात येणार आहेत आणि त्या याद्यांमार्फत आरोग्य यंत्रणेला ते यादी करून त्यांची अँटीजन आरटीपीसीआर टेस्ट केली जाणार आहे. तोपर्यंत त्यांना गणेश उत्सवामध्ये सहभाग घेता येणार नाही. अँटीजन आरटीपीसीआरचा रिपोर्ट आल्यानंतर त्यांनी गणेश उत्सवात सहभाग घ्यायचा आहे. त्यानंतर ते सहभाग घेतल्यानंतर त्याच्यातला जर निगेटिव्ह आलं तर त्यांच्या घरी जर राहण्याची व्यवस्था असेल, संडास बाथरूम टॉयलेट वेगळे असतील तर होम आयसोलेशन आहे. नाहीतर आपण जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये एक 40 बेडचं वेगवेगळ्या ठिकाणी विलगीकरण कक्ष केलेला आहे, तिथे त्यांची व्यवस्था केली जाणार आहे. हे सगळ्या सूचना शासनाच्या आहेत. त्या शासनाच्या सूचनेनुसार आपण मुंबईकर पुणेकर जे जिल्ह्याभर येणार आहेत त्यांनी यावे आणि गणपती एकदम चांगल्या पद्धतीने आणि सुंदर पद्धतीने व्हावेत हीच आमची इच्छा आहे. आणि कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी गावामध्ये जे येणारे आहेत ते सगळ्यांना आम्ही हे निर्बंध लागू केलेले आहेत. पूर्ण रत्नागिरी जिल्ह्यात हे निर्बंध आहेत, त्यामुळे हे सर्व मुंबईकरांनी दक्षता घ्यावी ही नम्र विनंती. आजपासून शिवाजी? जिल्ह्यात प्रवेश करणाऱ्या सर्व चेकपोस्ट वरती त्यांची टेस्ट केली जाणार आहे. मुंबईकर आता कोकणामध्ये येऊ पाहतायत. यावर्षी गणेश उत्सव मोठ्या प्रमाणामध्ये साजरा होणार आहे. आपण माझ्यासोबत काही लोक आहेत त्यांच्याकडून जाणून घेऊया. काय सांगाल या वर्षीच्या गणेश उत्सवाबद्दल? गेल्या वर्षी गणेश उत्सव अगदी साध्या पद्धतीने झाला. या वर्षी लोक मोठ्या उत्साहाने गणेश उत्सव साजरा करायला बघतायत, परंतु आपले आरटीपीसीआर किंवा कोरोनाचे दोन्ही डोस घेतलेले पाहिजेत. जर ते नसतील तर जिल्ह्यामध्ये कडक निर्बंध लादण्यात आलेले आहेत. अनेक लोक येऊ पाहत आहेत, परंतु गर्दी करणं लोकांनी टाळावं. हा जो उत्सव आहे तो आनंद उत्सव आहे, सर्वांचा अतिशय महत्वाचा उत्सव आहे, परंतु त्याचबरोबर कोरोनाची काळजी सुद्धा घेणं गरजेचं आहे, कारण कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू शकतो. गणपतीमध्ये प्रत्येक जण आपल्या नातेवाईकाकडे किंवा सार्वजनिक गणेश उत्सवाच्या बाप्पाच्या दर्शनासाठी जातात आणि त्यावेळेसच कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू शकतो, गर्दी होऊ शकते. ही सगळी बाब लक्षात घेऊन प्रशासनाने काही नियमावली बनवलेली आहे. त्या नियमावलीचं काटेकोर पालन करणे प्रत्येक नागरिकांचं कर्तव्य आहे. अगदी बरोबर आहे. शिवाजी, थोडंसं थांबवते तुम्हाला. आपण आता खेडमध्ये जाऊया. तिथे चंद्रकांत बनकर आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत. सरकारनं घालून दिलेले नियम हे पाळायलाच हवेत, त्यात शंका नाही, कारण कोरोनाची तिसरी लाट उंबरठ्यावरती असताना हे सगळे नियम जर पाळले नाहीत तर रुग्णसंख्या आणखी वाढू शकते. मात्र चंद्रकांत, जेव्हा कशेडी घाट पार केल्यानंतर रत्नागिरी जिल्ह्यामध्ये जेव्हा प्रवेश करतो तेव्हा तिथे कशेडी चेकपोस्ट नेहमी असतं की मागच्या वर्षी सुद्धा तिथेच हे चेकपोस्ट होतं, तसंच यावर्षी सुद्धा आहे का? आणि दुसरी एक अडचण चाकरमान्यांची झालेली असणार आहे ती म्हणजे 2-2, 3-3 महिन्या पूर्वीपासूनच गणेशोत्सवासाठी रेल्वेचं किंवा बसेससाठी बुकिंग केलेलं असतं आणि त्यानंतर ही आत्ता नियमावली आल्यानंतर थोडीशी अडचण झाली आहे. पहिल्यांदा रत्नागिरी जिल्ह्यामध्ये प्रवेश करण्यासाठी जो एंट्री पॉइंट आहे जिल्ह्याचा तो कशेडी घाट, त्या ठिकाणी दरवर्षी ज्या ठिकाणी या ठिकाणी चेकपोस्ट असतं ते या ठिकाणी नाहीये. तर कशेडी घाटाच्या पायथ्याशी
हे चेकपोस्ट या ठिकाणी उभारण्यात आलेलं आहे. माझ्या पाठीमागे आपण बघू शकतोय की हे अशा प्रकारचं चेकपोस्ट आहे. हे कशेडी घाटाच्या पायथ्याशी आहे, कारण कशेडी घाटामध्ये दरवर्षी या ठिकाणी मोठी रहदारी होते आणि वाहन चालकांना त्या ठिकाणी पाणी सुद्धा मिळत नाही. कुठल्याही परिस्थिती अशी परिस्थिती त्या ठिकाणी असते. त्याच्यामुळे या ठिकाणी यावर्षी 2 ठिकाणी चेकपोस्ट करण्यात आलेले आहेत. एक म्हणजे हे कशेडी घाटाचं चेकपोस्ट आहे आणि दुसरं म्हणजे या चेकपोस्ट पासून एक 10 किलोमीटर अंतरावरती कळंबणी या ठिकाणी एक दुसरं चेकपोस्ट ठेवण्यात आलेलं आहे. हे जे चेकपोस्ट आपण पाहतोय त्या चेकपोस्टच्या त्या ठिकाणी फक्त जे प्रवासी लहान वाहनं आहेत यांची या ठिकाणी येथे थांबून तपासणी करण्यात येणार आहे. त्यामध्ये त्यांची आरटीपीसीआर टेस्ट 72 तासांच्या आधी झालेली आहे का किंवा ते कुठल्या गावात जात आहेत या संबंधीची सविस्तर माहिती या ठिकाणी घेतली जाणार आहे. आरोग्य तपासणी या ठिकाणी केली जाणार आहे. जे कोण आजारी असतील त्यांना याच ठिकाणी लगेच त्यांना असणाऱ्या लक्षणांनुसार त्यांना कळंबणी उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात येणार आहे. तर दुसरं जे चेकपोस्ट आहे कळंबणी इथलं त्या ठिकाणी जे एसटी बसेस आहेत या एसटी बसेस तपासल्या जाणार आहेत आणि महत्वाचं म्हणजे या वर्षीची नियमावलीमध्ये थोडा बदल करण्यात आलेला आहे. जे एसटीचे वाहक आहेत त्यांनी 2 प्रतीमध्ये जी माहिती आहे ही प्रवाशांची भरायची आहे. त्यामध्ये सर्व आरटीपीसीआर टेस्ट केली आहे का, ते कुठे जाणार आहेत या संबंधी सर्व माहिती त्यांनी घ्यायची आहे आणि कंट्रोल रूमला द्यायची आहे. आगार प्रमुखांनी ती माहिती स्थानिक प्रशासनाला द्यायची आहे, जेणेकरून जे प्रवासी आलेले आहेत त्यांची सविस्तर माहिती ही प्रशासनापर्यंत 12 तासाच्या आत पोहोचेल अशी व्यवस्था देखील या ठिकाणी करण्यात आलेली आहे. आणि एकंदरीत बघितलं तर सर्वात महत्वाचं म्हणजे लाखो चाकरमानी हे गणेशोत्सवासाठी कोकणात येत आहेत आणि त्या पार्श्वभूमीवर अपघात होण्याची देखील शक्यता असते. म्हणून कशेडी घाट ते परशुराम घाट या 53 किलोमीटरच्या परिसरामध्ये 5 ठिकाणी मदत केंद्र जे आहे ते पोलिसांची ती या ठिकाणी उभी करण्यात आलेली आहेत आणि त्या ठिकाणी एक डॉक्टर असेल, रुग्णवाहिका असेल, क्रेनची सर्व्हिस असेल, पोलीस असतील, महामार्ग पोलीस असतील, अशांचं एक पथक जे आहे हे त्या ठिकाणी 24 तास कार्यान्वित राहणार आहे. आजपासून ही तपासणी सुरू करण्यात आलेली आहे. आता सकाळी आतापर्यंत कोण कर्मचारी आले नाहीत, मात्र 10:30 ते 11 वाजल्यापासून या ठिकाणी पुढील गणेशोत्सव संपेपर्यंत परतीचे प्रवास संपेपर्यंत हे जे चेक पोस्ट आहे आणि ही जी यंत्रणा आहे ती 24 तास कार्यरत असण्याचं सांगण्यात येतं. जी चंद्रकांत, थांबवते तुम्हाला थोडंसं, कारण आता आपण रत्नागिरी जिल्ह्यातून जाऊया तर रायगड जिल्ह्यामध्ये, कारण तिथे सुद्धा अनेक चाकरमानी येत असतात. मुंबई असेल, पुणे असेल किंवा आणखीन विविध ठिकाणातून. आणि गणेशोत्सवाच्या पूर्वीचा हा आता आठवडा आहे म्हटल्यावर आठवडाभरापूर्वीपासूनच जायला सुरुवात होते चाकरमान्यांची. त्यामुळे मोहन, रायगड जिल्ह्यामध्ये कशी व्यवस्था आहे, कुठे कुठे चेकपोस्ट आहेत आणि काय नियम आहेत? खरंच 2 वर्ष झाले लोक कोकणात कमी झाले होते, पण यावर्षी मोठ्या प्रमाणात रायगडमध्ये जे गणेश भक्त आहेत ते येणार आहेत आणि या ठिकाणी टेस्ट होणार की नाही, खारफाडा आणि कशेडीमध्ये या ठिकाणी टेस्ट होणार आहेत. आपल्यासोबत त्या गावातले सरपंच आहेत, त्यांना विचारूया जे मुंबईतले जे गणपतीसाठी येणारे लोक आहेत त्यांच्यासाठी टेस्ट करणार किंवा काय करणार. बघा, गौरी गणपतीचा सण हा कोकणामध्ये अगदी उत्स्फूर्त साजरा होतो. आता 2 वर्ष कंटिन्यू म्हणजे कोरोना हा वातावरण, कोविड-19चं वातावरण चालू आहे. परंतु ह्या वर्षी आम्ही चाकरमानी मंडळींना आवाहन केलेलं आहे की शक्यतो येताना आपली टेस्ट करूनच यायचं आहे. आणि जरी आमचा चाकरमानी जरी आमच्या गावामध्ये आला तर आमच्या ग्रामपंचायतीच्या माध्यमातून आम्ही सर्व म्हणजे कोविड-19च्या संदर्भात ज्या ज्या असणाऱ्या ज्या काय अटी आहेत त्याचं पालन करण्यासाठी आम्ही आमचे गावातील ग्रामपंचायत म्हणा, आरोग्य विभागाचे सर्व अधिकारी म्हणा, हे सर्व आमच्याकडे हजर असणार आहेत. त्यांच्याकडून ते योग्य त्या बाधित होऊ नयेत किंवा वातावरण वाढू नये कोविडचं, म्हणून आम्ही सगळं प्रयत्न करणार आहोत. आणि अशा पद्धतीनं आमच्या गावातला जो कार्यक्रम आहे किंवा गौरी गणपतीचा सण आहे हा चांगल्या पद्धतीने आम्ही साजरा करणार आहोत. आम्ही सर्व चाकरमानी मंडळींना असं आव्हान अगोदरच केलेलं आहे की शक्यतो संपूर्ण आपण आपल्या टेस्ट करूनच यायचं आहे आणि आले तरी आमच्या ग्रामपंचायतीच्या माध्यमातून आम्ही तालुक्यामध्ये सर्वीकडे चांगल्या पद्धतीचं म्हणजे आरोग्याचा सल्ला आणि आरोग्याचे अधिकारी यांच्याकडून आम्ही त्यांच्यासाठी सर्व वातावरण आम्ही तसं तयार ठेवणार आहोत. आपल्यासोबत अजून आहेत, तुम्ही काय सांगाल? 2 वर्ष झाले मुंबईतनं लोक त्या ठिकाणी कोकणात येत नव्हते, पण या वर्षी जे नातेवाईक असतील ते घरी येतील, काय सांगाल तुम्ही? नातेवाईक यायलाच पाहिजे. गणपतीचा सण आहे, दुर्गा गणपती हा कोकणामधला खूप मोठा सण आहे आणि यायलाच पाहिजे. कोरोनाचे सगळे प्रयत्न आम्ही करणार आहोत की जेणेकरून कोणाला त्रास होऊ नये आणि सगळ्या गोष्टीची काळजी घेऊनच आम्ही सगळ्या गोष्टी पूर्ण करण्याचा प्रयत्न करणार आहोत. आणि स्वागत आहे सगळ्यांचं चाकरमानीचा, कोकणामध्ये यावं आणि अशा रस्त्यांमधून यावं
की ज्याच्यामुळे तो तुमच्या कंबर तुटतंय आणि तुटलंच पाहिजे. कारण का जोपर्यंत कोकणी म्हणून जागा होत नाही तोपर्यंत कोकणाचं कधी बोलावं वाटत नाही. आमचे नेते काही करत नाहीत, सगळे नेते मोठे मोठे आहेत, फक्त हवाला यात्रा आणि सगळे चालू आहेत. त्याचा काही उपयोग होत नाही. हे आम्ही कोकणी माणसं असेच मारणार आहोत आणि असेच पडत राहणार आहोत. आपल्यासोबत अजून आहेत, तर तुम्ही काय सांगाल, कोरोना टेस्ट करायला पाहिजे की नाही? कोरोना टेस्ट आहे ती केलीच पाहिजे आणि नागरिकांची सगळ्यांची ती मानसिकता पण आहे. कोकणातील लोकांना गेली 2 वर्ष कोणताही आपला सण उत्सव आनंदात साजरा करताना आणि कोकणी माणूस हा ह्या वर्षी आपला जो आवडता गणेश उत्सव आहे हा साजरा करण्यासाठी आतुर झालेला आहे आणि त्याबरोबर सावध देखील झालेला आहे. कोकणात महाभयान असं जे पूर परिस्थिती निर्माण झाली आणि त्या पूर परिस्थितीच्या नंतर कोकणी माणूस कुठेतरी आता सावरतोय. आता महाराष्ट्राने आधार दिला आणि आता गणरायाच्या चरणी कोकणी माणूस नतमस्तक होऊन हा कोकण सुखी समृद्ध आणि भरभराटी जावो यासाठी तयार आहे. जी तुम्ही काय सांगाल, आपले नातेवाईक आले पाहिजेत, त्यांचं कोरोना टेस्ट करायला पाहिजे? 100% करायला पाहिजे. परंतु गेली 2 वर्ष कोरोनाच्या वातावरणामुळे गेली जे काही आपले हिंदू सण आहेत ते सण त्यांच्या आनंदात साजरे करण्यासाठी आमचे सर्व चाकरमणी येत असतात. परंतु शासनाच्या काही नियमावली आहेत त्या नियमावलींचं पालन करून जे काही शक्य होईल आम्हाला कोकणवासियांना तेवढे आम्ही आमच्या चाकरमान्यांना मुभा देण्याचा आणि त्यांची सेफ्टीचा विचार 100% करू. खरंच टेस्ट पण करणारच, सेफ्टी पण करणारच, पण यावर्षी आपले नातेवाईक या ठिकाणी यावा गणपतीसाठी असं त्यांचं म्हणणं आहे. जी मोहन, चंद्रकांत आणि शिवाजी, तुम्ही तिघेही आमच्यासोबत असेच राहा. अजून कोकणातला इतर देखील गोष्टींचा आढावा आपल्याला घ्यायचा आहे, कारण एकतर एका बाजूला कोरोनाचं संकट आणि दुसऱ्या बाजूला आत्ताच महापुरातून संपूर्ण कोकण सावरतंय. तोच आता गणेशोत्सव आहे. त्या पार्श्वभूमीवर आपण सगळी माहिती घेतोय. वेळ झाली एका छोट्याशा ब्रेकची. पाहत राहा. ब्रेकनंतर तुमचं स्वागत नमस्ते महाराष्ट्रामध्ये. सध्या आपण पाहतोय की गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर जे चाकरमानी मुंबई पुण्यातून कोकणाकडे जातात तर त्यांच्यासाठी आता काही नियम आहेत आणि हे सगळे नियम पाळूनच तुम्हाला गणेशोत्सवासाठी जावं लागणार आहे. नेमके हे नियम काय आहेत, कुठे कुठे चेकपोस्ट आहेत, कशी तपासणी होणार आहे आणि कोणकोणत्या तपासण्यांना सामोरं जावं लागणार आहे. आपण थेट जाऊयात खेडमध्ये. चंद्रकांत बनकर आपले प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत. चंद्रकांत, जशी चेकपोस्ट तुम्ही दाखवलीत तशी आणखी आता ज्या वेळेला म्हणजे एखादं कुटुंब किंवा चाकरमानी हे येतील तिथे कशेडी घाटाच्या चेकपोस्टवरती, त्यावेळेला त्यांची कशा पद्धतीनं टेस्ट केली जाईल किंवा तपासणी होईल त्याबद्दल सविस्तर. मुंबई आणि पुणे येथून जे कोकणामध्ये गणेशोत्सवासाठी जे येणारे चाकरमणी आहेत त्यांना कशेडी घाटाच्या पायथ्याशी ज्याप्रमाणे चेकपोस्ट लावण्यात आलेला आहे तिथे त्यांना थांबवण्यात येणार आहे. त्यांनी कोरोनाच्या 2 डोस घेतलेले आहेत का याचं प्रमाणपत्र त्यांना द्यावं लागणार आहे. त्याचबरोबर जर नसतील घेतले तर 72 तास आधी त्यांनी RT-PCR टेस्ट केलेली आहे का याची देखील प्रमाणपत्र जे आहे हे त्यांना त्या ठिकाणी द्यावं लागणार आहे. त्यांची आरोग्य तपासणी त्या ठिकाणी केली जाणार आहे की मुंबई पुण्यातून येणारे जे चाकरमणी आहेत त्यांची लक्षणं काय आहेत, त्यांना सर्दी खोकला ताप आहे का, आणि जर असेल तर त्यांची त्याच ठिकाणी जागेवरती आरोग्य तपासणी करण्यात येणार आहे आणि त्यांच्या लक्षणानुसार त्यांना पुढील उपचार देण्यात येणार आहेत. म्हणजे कुठलीही लक्षणं नसतील मात्र जर ते कोरोना पॉझिटिव्ह असतील तर त्यांना तात्काळ उपजिल्हा रुग्णालय कळवणी या ठिकाणी हलवण्यात येणार आहे. तर पॉझिटिव्ह असताना देखील जर लक्षणे नसतील तर त्यांना गृहविलगीकरण जे आहे हे करण्यात येणार आहे आणि त्यांची माहिती ते ज्या गावात जाणार आहे तिथल्या गावातल्या ग्रामकृती दल असेल, पोलीस पाटील असतील त्यांना त्या ठिकाणी देण्यात येणार आहे. एका रत्नागिरी जिल्ह्यामध्ये खेड तालुक्यामध्ये 2 ठिकाणी जे आहेत हे अशा प्रकारचे चेकपोस्ट ठेवण्यात आलेले आहेत. जिथून रत्नागिरी जिल्ह्यात प्रवेश दिला जातो त्या ठिकाणी 2 ठिकाणी म्हणजे कशेडी घाटाच्या पायथ्याशी आणि कळंबणी या 2 ठिकाणी जे आहेत ह्या तपासण्या केल्या जाणार आहेत. चंद्रकांत, जे रस्ते मार्गाने येणारे चाकरमानी त्यांच्यासाठी ही चेकपोस्ट आहेत, मात्र जे ट्रेननी येणार आहेत त्यांच्यासाठी काय आहे, कशा तपासण्या होणार आहेत? किंवा रत्नागिरी जिल्ह्यातली सर्वच रेल्वे स्थानकं असतील त्या ठिकाणी आरोग्य पथक जे आहेत हे आजपासूनच त्या ठिकाणी कार्यान्वित झालेले आहेत. जे जे स्थानकात उतरतील त्यांना त्यांच्या जे 2 डोस घेतल्याचं प्रमाणपत्र असेल किंवा 72 तास आधी घेतलेले RT-PCR कोरोना चाचणीचं प्रमाणपत्र असेल ते दाखवलं जाणार आहे. त्यानंतर त्यांना थेट सोडलं जाणार आहे. मात्र जे आजारी रुग्ण असतील त्यांना अशाच प्रकारे त्या जागेवरतीच आरोग्य तपासणी केली जाणार आहे. रेल्वे स्थानकामध्ये सुद्धा तपासणी जी आहे ही कडक करण्यात आलेली आहे.
जे प्रवासी त्या स्थानकात उतरतील तिथून त्यांना घरी जाण्याच्या आधी कोरोना चाचणी आणि जिल्ह्यांनी घालून दिलेले जे नियम आहेत त्यातूनच त्यांना प्रवाशांना जावं लागणार आहे. पण एक मोठी दुर्दैवाची घटना या जिल्ह्यामध्ये अशीच आहे की गेल्या 4 दिवसापूर्वी रत्नागिरी जिल्ह्यामध्ये असणारे सर्व 13चे 13 कोविड केअर सेंटर बंद केलेले आहेत. त्याच्यामुळे आता जर रुग्णांची संख्या वाढली तर मात्र त्यांना ठेवायचं कुठं हा एक मोठा प्रश्न आता सध्या समोर आहे. कारण आता आजपासून या ठिकाणी कशेडी घाट असेल, रेल्वे स्थानक असतील, काही खेड नगरपालिकेच्या दवाखान्यांनी खेड बस स्थानकात असतील अशा सर्व ठिकाणी तपासणी नाके ठेवलेले आहेत. मात्र तेथे जर रुग्ण पॉझिटिव्ह आढळले तर त्यांना ठेवायचं कुठं हा एक मोठा प्रश्न आता जिल्ह्यासमोर आहे. याबाबत जिल्हाधिकारी जे आहेत त्यांच्याशी सुद्धा आपण संपर्क करतोय की जर कोविड केअर सेंटर बंद असतील तर तपासणी करून जे सापडणारे रुग्ण आहेत त्यांना कुठे ठेवायचं. बरोबर. रुग्णालय आहेत त्यांची जागा मर्यादित आहेत. चंद्रकांत, आपण आता रायगडमध्ये थेट जाऊयात. मोहन जाधव तिथे आहेत आपले प्रतिनिधी. मोहन, एकतर हे सगळे नियम तर पाळावे लागणारच आहेत. मागच्या वर्षी सुद्धा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गणेशोत्सवावरती निर्बंध होतेच. मात्र मागचं वर्ष आणि हे वर्ष थोडासा ओघ जो काही आहे गणेशोत्सवासाठी येणाऱ्या गणेश भक्तांचा, चाकरमान्यांचा कमी जाणवतोय. 2 वर्ष खरं म्हणजे कोरोनाचं प्रमाण खूप जास्त होता म्हणून या ठिकाणी जे रायगडकर जे होते ते कमी प्रमाणात येत होते. पण या वर्षी खूप जे गणपतीसाठी जे आपले नातेवाईक असतील किंवा भाऊ असतील, वहिनी असेल, कोणी असेल, पण या ठिकाणी खूप या ठिकाणी येणार आहेत. यावर्षी आता कालपासून या गाड्या रायगडकडे खूप येत आहेत, कोकणाकडे जात आहेत. पण ह्या ठिकाणी कोरोना टेस्ट व्हायला पाहिजे की नाही, या ट्रेनने येतील, बसने येतील, गाडीने येतील, पण चेकपोस्ट जो आहे तो पेनच्या जवळ खारपाड्याच्या इथे तिथं चेकपोस्ट आहे आणि कशेडी घाटात आहेत. पण आपल्यासोबत काही ग्रामस्थ आहेत, त्यांना विचारूया की लोक जे मुंबईतने येतील, ट्रेनने येतील, बसने येतील, कारने येतील, पण गाववाले जे तुम्ही गावातले प्रमुख आहात, तुम्ही काय सांगाल त्या लोकांना टेस्ट करायला पाहिजे किंवा क्वारंटाईन जर पॉझिटिव्ह आलं तर क्वारंटाईन करायला पाहिजे? नाही, टेस्ट अजिबात करायला नाही पाहिजे. कारण ऑलरेडी गेल्या 2 वर्ष संपूर्ण कोकणी माणसांचं आर्थिक ह्या कोरोनामुळे आर्थिक संकटात आहेत आणि त्यामुळे गेल्या 2 वर्षात आपल्या गौरी गणपती ह्या सणासाठी कोकणी माणूस येण्यासाठी आसुसला आहे. त्यामुळे ह्या लोकांच्या अटी एक तर आर्थिकदृष्ट्या कोकणी माणूस त्याचं कंबरड मोडलंय आणि तुम्ही कोकणामध्ये येण्यासाठी हे नकोती बंधनं, तुम्ही फॉरेनवरून येण्यासाठी नाही, परंतु कोकणात माणूस येणार त्याला अगदी इंटरनॅशनल कायदे तुम्ही लावताय, हे फार चुकीचं आहे. आम्ही संपूर्ण कोकणवासियांनी त्यांची खबरदारी घेतलेली आहे. त्यांना कुठलाही जर आजार सदृश्य कोरोना सदृश्य असेल तर त्याला आम्ही आयसोलेट करू, त्याला आरोग्य यंत्रणेच्या बाबतीत त्याच्यावर उपचार करण्याचा प्रयत्न करू आणि आम्ही आमच्या माणसाला तशी आम्ही खबरदारी दिलेली आहे की तुम्ही शक्यतो कोरोनाची संपूर्ण खबरदारी घेऊन या, लसी घेऊन या. आणि खरंच कोकणात येणाऱ्या लोकांना गणपतीसाठी येऊ दे, पण आम्ही टेस्ट करू, पण आमचे जे नातेवाईक असतील त्या ठिकाणी यायला पाहिजे असं एक ग्रामस्थ बोलतात. जी, मोहन आणि चंद्रकांत दोघांचेही धन्यवाद या सगळ्या माहितीसाठी. तर कोकणामध्ये जात असताना काय नियम चाकरमान्यांना पाळावे लागणार आहेत. आता अडचण ही झाली आहे की सरकारनं दिलेले नियम तर पाळावे लागणारच आहेत. काही दिवसांपूर्वीपासून ज्या काही जादा ट्रेन बसेस सोडलेल्या आहेत त्याचं बुकिंग सुद्धा केलेलं आहे आणि आता आयत्या वेळी आलेले हे सगळे नियम पाळायचं म्हटल्यावर थोडीशी अडचण त्यांची झाली आहे. या सगळ्या मुद्द्याचा आढावा घेतल्यानंतर वेळ झाली आहे या बुलेटिनमध्ये इथेच थांबण्याची. मात्र दरम्यानची एखादी बातमी पुन्हा पाहण्यासाठी न्यूज 18 लोकमतच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे घराबाहेर पडताना मास्क वापरा.